Hi friends, welcome to Bright Future Hub Channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. Now tell me, put method. आता काय करायचंय? Put मेथडचा यूज काय? What is use of put method? To update a record. Update a record. Update the record. Yes. आता मला सांगा, put साठी बॉडी लागणार आहे की नाही लागणार? लागणार. का बरं लागणार? का बरं लागणार? अपडेट करायचं ना. अपडेट करायचं ना ते स्पेसिफिक पीरियड. करेक्ट. ओके. आपल्याला लागणार. आता पण आपल्याला URL मध्ये काय टाकावं लागणार? कोणाचा रेकॉर्ड अपडेट करायचा आहे? येस और नो? फिल्टर आयडी लागेल. जो आहे तो. नाहीतर आपण टाकलाच नाही तर ह्याला कसं करणार? कम्प्युटरला कसं करणार? कुणाचं अपडेट करायचंय? आपल्याला आयडी द्यावा लागेल. ओके. आता आयडी देतोय. आता हा मोर्फस तिथे पण होता. त्याचा रोल काय होता मगाशी? लीडर होता. ओके. आता हे काहीतरी झिऑन रेसिडेंट करतोय आपण. म्हणजे ID2 चा जो मोर्फस आहे त्याचा जॉब रोल हा कर बाबा. आय क्लिकिंग ऑन सेंड बटन. मी मेथड कोणती सिलेक्ट केली? पुट मेथड सिलेक्ट केली. आय विल क्लिक ऑन सेंड. ओके. हे अपडेट झालं. अपडेट रेकॉर्ड. आता मला डेटाबेस मध्ये जाऊन चेक करायला लागेल की ते बाबा लीडरचं झिऑन रेसिडेंट झालंय की नाही. राईट. यू विल व्हेरीफाय विथ डेटाबेस. अंडरस्टूड? पुट मेथड इज अपडेट to use to update the record. Patch चा उपयोग काय? To update specific record. Let's say आता इथे असे रोल आहेत, वेगवेगळ्या फील्ड्स आहेत. मला फील्ड सांगा, जसं नेम, जॉब, डेट ऑफ बर्थ, लेट्स से ऍड्रेस, एज, अजून सांगा, डेझिग्नेशन, सॅलरी, ओके, मोबाईल नंबर. ओके. लेट्स से एवढ्या सगळ्या फील्ड्स आहेत. ओके. आता जेव्हा मला अपडेट करायचंय गाईज, रिमेंबर, मला जेव्हा अपडेट करायचंय ना, तेव्हा मला प्रत्येक वेळेस या सगळ्या व्हॅल्यूज एंटर कराव्या लागतील. अंडरस्टूड? जेव्हा मला हे करायचंय, जेव्हा मला पॅच करायचंय, पॅच, तर मी काय टाकणार? फक्त तेवढाच स्पेसिफिक रेकॉर्ड. स्पेसिफिक मी काय यूज सांगितलं पॅचचा? तुम्ही काय लिहून घेतलं? पॅचचा यूज काय? Specific part of the record. Specific part of only a specific part of. Yes, specific part of. आता मी जसं तुम्हाला बोललो ह्याच्यात अपडेट मध्ये आपल्याला सगळं टाकावं लागणार. तर इथे आपल्याला स्पेसिफिक जेवढं अपडेट करायचं तेवढंच आहे. सपोज मला ह्याच्यात फक्त डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, डेट ऑफ बर्थ, तर मी काय करणार? पॅच कमांड यूज करून फक्त डेट ऑफ बर्थ जी असेल ती 9 ऑगस्ट जी आहे ती टायमाला टाकणार. अंडरस्टूड? पॅच स्पेसिफिक पॅच. मला बाकीचं डेट ऑफ बर्थ, ऑल दिस थिंग्स टाकायची गरज पडली का? ऍड्रेस, एज, डेझिग्नेशन, नो. ओके. तेव्हा मी पॅच यूज करेल. ऑर्गनायझेशन मध्ये जेव्हा आपण काम करतो, तुम्ही एखादी ऑर्डर प्लेस करता ना, तेव्हा इथे किमान 20 ते 25 फील्ड्स असतात वेगवेगळ्या, त्या क्वांटिटी अँड ऑल दिस थिंग्स. ओके. पॅचचा उपयोग रिअल टाइम काय कशासाठी यूज केलाय तुम्ही? ह्याचा उपयोग पॅचचा एखादी ऑर्डर अपडेट करण्यासाठी. क्लायंटला आधी वाटलं की मी 10 शेअर विकत घेणार आहे, नंतर मला किती वाटले घ्यायला? 15. तर मी काय करणार? क्वांटिटी जी आहे ती मी 10 होती, ती मी किती करणार? 15, आणि मी सेंड करणार. मला जर सपोज API टेस्टिंगने टेस्ट करायचं असेल तर. अंडरस्टूड? म्हणजे सर फक्त स्पेसिफिक, म्हणजे समजा 2 ते 3 रेकॉर्ड चेक करायचे असतील स्पेसिफिक पार्ट, तर मग अपडेट करायचे असतील, अपडेट करायचे असतील, तर मग आपण हेच वापरणार, पॅचेस वापरणार. समजा पॅच वापरणार. जर सगळंच करायचं असेल, हे बघा फक्त फरक काही नाही. पुट जरी तुम्ही वापरलं, फक्त तुम्हाला काय करावं लागेल? पुट मध्ये सगळ्या रेकॉर्ड व्हॅल्यू टाकावं लागतील. पुट मध्ये स्पेसिफिक चेंज करायला. हा, यू कॅन मेन्शन पुट ऍज वेल. ओके. यू कॅन यूज पुट ऍज वेल. अंडरस्टूड? पुटचा उपयोग. डिलीटचा उपयोग काय असेल? To delete द रेकॉर्ड. अगेन इन URL तुम्हाला पॅरामीटर द्यावा लागेल जो डिलीट करायचा आहे. राईट. आता हा मोर्फस सपोज ऑर्गनायझेशन सोडून गेला, तर मी इथे काय टाकणार? सपोज मोर्फसचं नाव टाकणार किंवा त्याचा ID टाकणार, आणि आय क्लिक ऑन सेंड डिलीट बटन. ओके. आता हे इथे यांनी दिलंय डिलीट झालंय म्हणून, मग स्टेटस कोड पण आला नो कंटेंट, म्हणजे डिलीट झाला त्याचा रेकॉर्ड. आता यांनी फंक्शन केली. आपल्या इथे काय असेल? ऑर्डर हॅज बीन डिलीटेड और एम्प्लॉय इन्फॉर्मेशन हॅज बीन डिलीटेड, असा नोटिफिकेशन और पॉपअप मेसेज येईल. ओके. इथे बघूयात आपण यांनी काय दिले. डिलीट आहे का? हा, डिलीट. सर एक मिनिट. हा, बोल. तो जो पॉपअप मेसेज येतो ना, तो इथं आपल्याला म्हणजे इथे दिसणार, रिस्पॉन्स मध्ये तुला दिसणार नोटिफिकेशन जी काही येईल ना, ते तुला
UI वर तुला पॉपअप दिसणार, इथे तुला रिस्पॉन्स मध्ये दिसणार सगळ्या गोष्टी. ओके, हेच सगळं म्हणजे काय चेक करतोय आपण, ऍक्च्युअल टेस्टिंग करतोय आपण, ऍक्च्युअल लॉजिक चेक करतोय. UI म्हणजे इट विल बी, जेव्हा तुला UI मिळेल ना, इट विल बी लाईक फॉर्मॅलिटी. तू फक्त UI व्यवस्थित चेक करतोय की नाही, यू विल परफॉर्म ओनली सॅनिटी देन. फंक्शनॅलिटी व्यवस्थित चालते की नाही एवढं चेक करणार, डिटेल टेस्टिंग करत बसणार नाही तू, इथेच सगळं टेस्ट करणार. आता सपोज क्वांटिटी आहे, तुला इथेच तू निगेटिव्ह टेस्टिंग सगळी करणार. क्वांटिटी तू काय टाकणार, 0 क्वांटिटी. 0 टाकणार. तू -1 क्वांटिटी टाकणार. तू काय करणार, आउट ऑफ रेंज तू 1,00,000 क्वांटिटी टाकत बसणार. राईट, हे सगळं टेस्टिंग कुठे करत बसणार तू, पोस्टमन मध्ये, बिझनेस लॉजिक लेअरला, और इन दिस पोस्टमन टूल. अंडरस्टूड? सपोज इथे पण नाव इनव्हॅलिड, नंबर टाकलं, हे टाकलं, सॅलरी, मोबाईल नंबर, UI ला व्हॅलिडेशन असेल की 10 डिजिटचाच पाहिजे, तुम्ही काय करणार, 11 डिजिटचा टाकून बघणार, तुम्ही 9 डिजिटचा टाकून बघणार. राईट, ह्याच्यातल्या तुम्हाला डेझिग्नेशन, जॉब नेम ह्या फील्ड मॅन्डेटरी आहे, बाकीच्या सगळ्या म्हणजे मॅन्डेटरी नाही आहेत, नाही टाकल्या तरी चालतील. तुम्ही काय कराल, एखादी दुसरी फील्ड मॅन्डेटरी असलेली वेळी सुद्धा ब्लँक ठेवून रिस्पॉन्स सेंड करणार. तुम्हाला यायला पाहिजे की एंटर ऑल द मॅन्डेटरी, प्लीज फिल ऑल द मॅन्डेटरी फील्ड्स. अंडरस्टूड? एनी डाउट्स इन दिस मेथड्स? नो सर. सर ह्याच्यासाठी आपण टेस्ट केसेस लिहिणार का API साठी? येस, लिहिणार आपण. सिंगल लाईन सिनारिओ लिहिणार आपण फक्त. आणि टेस्ट केसेस मध्ये फक्त काय राहील, सिलेक्ट मेथड. स्टेप्स मध्ये काय राहील, सिलेक्ट मेथड, एंटर URL, क्लिक ऑन सेंड बटन. दॅट्स इट. एवढं सिम्पल. API टेस्टिंग भारी आहे सर. अरे लय भारी आहे, मजा येते, टाइम कमी लागतो. आणि त्याच्यामुळे सांगितलं ना, मग का मार्केटची डिमांड बघा. त्याच्यामुळे उगाच नाही काही पण हे याला येतं फॉर्म मध्ये येतं. त्याच्यामुळे क्लायंट्स आर आस्किंग की बाबा एम्प्लॉयला, मग आम्ही पण लगेच हमने भी ये किया, मार्केट समझा और हमने भी क्या किया, हमारे सिलेबस में API टेस्टिंग ऐड करा. ठीक आहे, असं ठीक आहे. आपण बाकीचं उद्या बघूयात. हे